नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. या बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सर्व ताज्या घडामोडी आपण सविस्तर पाहणार आहोत, मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हगवणे कुटुंबाला वैष्णवीच्या कुटुंबाकडून हुंड्यात मिळालेले आणखी साहित्य जप्त. चांदीच्या भांड्यांसह कारही जप्त. पती शशांक, दीर सुशील हगवणेचे बंदूक परवाने रद्द. पिंपरी चिंचवड मधील वैष्णवी हगवणे प्रकरणामधील आरोपींना दणका. हुंडाबळी प्रकरणामध्ये निलेश सह आरोपी, शस्त्र परवाना सुद्धा रद्द. अंजली दमानिया यांनी ऐकवली जालिंदर सुपेकर यांची ऑडिओ क्लिप. 500 कोटींच्या घोटाळ्यामधून नाव काढण्यासाठी सुपेकर यांचा दबाव, दमानिया यांचा आरोप. दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेमध्ये एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची बैठक. ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद विरोधी रणनीती या संबंधात बैठकीत चर्चेची शक्यता. वेळेच्या 8 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल. 16 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मान्सून लवकर दाखल झाल्याची नोंद. तर 28 राज्यांमध्ये वादळ, पाऊस आणि उष्णतेचा रेड अलर्ट. 29 राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा. राज्यातील धरणांमध्ये 28% पाणीसाठा. कोयना धरणामध्ये फक्त 19% पाणी, तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 16% पाणीसाठा. कोरोनामुळे ठाण्यातील 21 वर्षांच्या युवकाचा मृत्यू. मुंबईमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 185 वर. तर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करण्याचा सल्ला. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर हार्बरवर वाशी आणि नेरूळ दरम्यान ब्लॉक. पीएफवरील 8.25% व्याजदर कायम राहणार. केंद्र सरकारची मोठी घोषणा.